महाराष्ट्रामधील सगळ्यात मोठं आणि एक दुर्दैवी असं हत्याकांड ते म्हणजे बीड येथील मसाजोग हत्या प्रकरण. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी आणि सहआरोपी या सर्वांना जेरबंद करण्यात आलंय. त्यामध्ये अजून एक कृष्णा आंधळे नावाचा सराईत गुन्हेगार हा फरार आहे. आता मित्रांनो, आपल्याला आजच्या व्हिडिओमधनं हे गोष्टीवरती बोलायचं आहे. एखादा आयसीयू मधील पेशंट चहा घेऊ शकतो का, किंवा आयसीयू वारी किंवा जरांगे पाटलाची घेतलेली भूमिका काय आहे आता, आणि ते कुटुंबीय आहे, पीडित कुटुंबीय, त्यांचं म्हणणं काय, आणि एकूणच महाराष्ट्रातील जनता, महाराष्ट्रातील एक नागरिक ते सुजाण आहेत, त्यांचं सर्वांचं मत काय या प्रकरणावरती, आणि जो लपंडाव चालला यावरती प्रतिक्रिया काय आहे, आपल्याला हेच या व्हिडिओतनं पूर्ण बघायचं आहे. बघा, आता वाल्मिक कराड नावाच्या एका व्यक्तीला या गुन्ह्यामध्ये अटक केली, त्याच्यावरती मोक्का लावला गेलाय. आता मोक्का लावल्यानंतर कुठलेही जामीन तर मिळणारच नाही, पण त्यांच्यावरती जे बाकीचे इतर गुन्हे आहेत ते गुन्हे सध्या सिद्ध सुद्धा होत नाहीत. कारण एवढे प्रकरण त्यांच्यावरती लादले गेले, जे त्यांनी केलेले आहेत असं लोकांचं मत आहे, आणि ते सगळे पुरावे सुद्धा आहेत. सोशल मीडियावरती 2-3 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ म्हणजे हे सगळी टोळकी गँग, टगे गँग, हे ठराविक गुन्हेगार जे ह्या हत्येमध्ये त्यांचा सहभाग आहे, ते सर्व एका ऑफिसमध्ये, ते ऑफिस विष्णू चाटे नावाच्या एका माणसाचं होतं, त्या ऑफिसमध्ये येऊन ते खंडणी मागतात असा एक व्हिडिओ आला होता. तो व्हिडिओ कोर्टामध्ये सादर सुद्धा केला नाही. त्यावरून सुद्धा प्रतिक्रिया ह्या भरपूर समोर आल्या, आणि लोकांपर्यंत एक चुकीचा सध्या मॅसेज फिरतोय. तो मॅसेज म्हणजे हे CID झाली, SIT झाली, नेमकी करतात काय, स्थानिक पोलीस करतात काय. आणि त्यानंतर एक प्रकरण उघडं पडलं, म्हणजे PI बल्लाळ, हे बीड शहर पोलीसचे PI आहेत. हे बल्लाळचे आणि वाल्मिकचे दोघांचे असणारे संबंध याचा एक कॉल रेकॉर्डिंग पडली होती बाहेर. त्यातून एक गोष्ट समोर येते, त्या कॉल रेकॉर्डिंगच्या आधारे ते म्हणजे बल्लाळ आणि वाल्मिक कराड हे दोघे हे चांगले मित्र आहेत, किंवा कराडसाठी हे बल्लाळ काम करायचे. त्यानंतर एक पुढली गोष्ट पुढे आली की 150 आयफोन आणि 50-100 काय बुलेट वाटलेले आहेत पोलीस लोकांना. म्हणजे यातून एक असा मेसेज पुढे आला की लाडका पोलीस ही योजना वाल्मिक कराडनं राबवली होती काय बीडमध्ये, परळीमध्ये. मग जर सिस्टमच असं असेल तर त्या पीडितांना न्याय मिळेल का, हा एक सज्जळ आणि प्रांजल, एक सहज साधा प्रश्न लोकांना पडतोय. की जर एवढ्या गोष्टीपर्यंत यांची मजल असेल, यांच्या मर्जीतील अधिकारी असतील, तर मग ह्या पीडितांना न्याय मिळेल का. आणि त्यानंतर मध्यरात्री वाल्मिकच्या पोटामध्ये दुखायला लागलं, मग त्याला डायरेक्ट दवाखान्यामध्ये ICU मध्ये ॲडमिट केलं. ठीक आहे, शरीर दुखत असेल, पण त्या ठिकाणी एक गोष्ट अशी येते मित्रांनो, आता एखाद्या पेशंट ICU मध्ये भरती कधी होतो, कारण एखादा पेशंट ICU मध्ये त्यावेळेस भरती होतो ज्यावेळेस जे बाकीचे काही यंत्रणा आहे दवाखान्याची ते त्यावरती उपचार करू शकत नाहीत, आणि ते सेन्सिटिव्ह पेशंट असतो. त्या पेशंटला ऑक्सिजनची म्हणा किंवा एका स्पेशल ट्रीटमेंटची गरज असते, अशा लोकांना आपण ICU मध्ये टाकत असतो. मग ICU मध्ये असणारा हा पेशंट त्या ठिकाणी चाय पिताना आढळून आला. तिथला एक नौकर चहा घेऊन येतो आणि चहा देतो. मग त्यानंतर त्यांना कळतं की बाहेर कॅमेरा चालू आहे. मग ते वाल्मिक कराड वरून काचातून कॅमेऱ्याकडे बघतात. तिथपर्यंतचा व्हिडिओ जो आलेला आहे सोशल मीडियावरती, तो व्हिडिओ बाहेर पडलाय. मग या ठिकाणी प्रश्न असा पडतो की हे कुठलं ट्रीटमेंट आहे. ICU मध्ये कधीपासून ICUतले पेशंट चाय पिऊ लागलेत, आणि पोटदुखीमध्ये तर डॉक्टर चहा हे टाळायला लावतात. मग ह्या सगळ्या गोष्टी यावरती परत आरोप आले की हे बघा, अंजली दमनिया म्हणतात की हे जे आरोपी लोक आहेत, जे अटक असतात, ते लोक ज्यावेळेस अटक होतात त्यावेळेस त्यांच्या पोटामध्ये कळा येतात, छातीमध्ये कळा येतात. बाकीच्या काळात यांच्या छातीमध्ये, पोटामध्ये कळा येत नाहीत. तरी उदाहरण दिलं होतं छगन भुजबळांचं. छगन भुजबळ ज्यावेळेस निर्मित होते त्यावेळेस त्यांना सुद्धा हे प्रकार व्हायचे, कळा यायच्या. आता त्याच कळा वाल्मिक कराडला येत आहेत असं दमनियाचं स्पष्ट मत होतं. आणि त्यानंतर धनंजय देशमुख आणि त्यांची पुतणी म्हणजे संतोष देशमुखची मुलगी, हे सर्व कुटुंब सराटी या ठिकाणी भेटण्यासाठी गेलं जरांगे पाटलांना.
जरांगे पाटलांना भेटायचं कारण काय? पहिलं कारण होतं की आजपासून मराठा आरक्षणासाठी उपोषण हे जरांगे पाटील चालू ठेवत आहेत, करत आहेत आणि त्या निमित्तानं संतोष देशमुख हत्याकांडाकडे थोडंसं दुर्लक्ष होईल, त्याकडे लक्ष राहणार नाही आणि हा मुद्दा बॅकफुटला जाईल. यामुळं काही चर्चा करण्यासाठी जरांगे पाटलासोबत ते बोलण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी चर्चाही घडून आली. जरांगे पाटील आणि ते वैभवी देशमुख, संतोष देशमुखचे बंधू आणि मुलगा, मग त्यावेळेस त्यांनी ही चर्चा केली होती. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये वारंवार PI हा उल्लेख येत होता. त्यानंतर ते स्पष्ट सांगितले होते की यामध्ये दोनच व्यक्ती काहीतरी करू शकतात, त्यामध्ये अजितदादा आणि फडणवीस. बाकी लोकांकडनं आपण आशा करू शकत नाही. तर या गोष्टीमध्ये जर कुठला काय नको त्या गोष्टी घडल्या तर असाच तर वाल्मिक तिथं आयुष्यामध्ये राहिला तर भविष्यामध्ये तो असाच करून बाहेर सुटून सुद्धा येऊ शकतो. आता सध्या त्यांनी एक दुसरा आरोप केला आहे की यांच्यावरचा जे मोक्का आहे, मोक्का काढण्यासाठी प्रयत्न चालू आहे. तर अशी पण त्यावरती आरोप होतात. मग या ठिकाणी दुसऱ्या बाजूला जरांगे पाटलांनी एक गोष्ट सांगितलेली आहे की जोपर्यंत संतोष देशमुखाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण काय स्वस्थ बसणार नाही. आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता सुरेश धस असतील, अनिल दमानिया असतील, ह्या दोघेही मिळून बीडमधील यापूर्वी जे प्रकरण घडलेले आहेत हे सर्व प्रकरण उघडून काढण्यामध्ये सध्या व्यस्त आहेत. कारण ते प्रत्येक प्रकरण पाठीमागचे महादेव मुंडे असतील किंवा अनेक अजून कोणी असेल, ह्या सर्वांची प्रकरण हे आता पुढे काढत आहेत. आणि त्यानंतर अजून काही अशा असंविधानिक घटना घडलेल्या आहेत, त्या क्रिमिनलच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या क्राईमच्या गोष्टी हे टप्प्याटप्प्यानं बाहेर काढत आहेत. आणि आज मुंबई या ठिकाणी शांती मोर्चा होता, न्याय यात्रा होती, त्यामध्ये सुद्धा त्यांचा इशारा असा होता की आपण सर्व गोष्टी ह्या टप्प्याटप्प्याने बाहेर काढू. बघा, एकूणच हे प्रकरण बघितलं मित्रांनो, एक लहानशी तुम्ही गोष्ट ऐकून घ्या. जर आपल्याच कुटुंबावरती जर अशी वेळ आली असते आणि जर त्या ठिकाणी जर आपण असलो असतो, आज ज्या ठिकाणी वैभवी आणि संतोष देशमुखांचा भाऊ आहे, तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये नेमकी फिलिंग कुठली असते. आणि त्यावेळेसच जर ह्या अशा घटना पुढे आल्या असत्या, हे जो PI वाल्मिक कराड दवाखान्यात ॲडमिट, दवाखान्यामध्ये यांना ICU मध्ये चहाची सोय, ह्या सगळ्या गोष्टी त्यातूनच सोशल मीडियावरती अनेक गोष्टी समोर आल्या असत्या, तरीही प्रशासन कुठली अशी ठोक ॲक्शन घेत नाही. त्यावेळेस तुमचं इच्छा, तुमचं मन त्यावेळेस काय बोललं असतं आणि त्यावेळेस तुमच्या मनाचे नेमके फिलिंग्स काय असले असते. कायदा व्यवस्था, सुव्यवस्था ही आहे, पण त्यावरती आता लोक हे प्रश्नचिन्ह उच्चारू लागलेत, त्यावरती लोक प्रश्नचिन्ह उभा करू लागलेत. कारण काय, लोकांना तो पारदर्शकपणा सध्या ह्या सिस्टममध्ये आढळून येत नाही. यातूनच हे स्पष्टपणे जाणवत आहे. पण नेमकं हे जी सिस्टम आहे, हे सिस्टम वाल्मिक कराडनंच तयार केली आहे बीडमध्ये, असा पण आरोप त्यांच्यावरती होतोय की हे जे सिस्टम आहे, पोलीस असतील, सर्व यंत्रणा असतील, या सगळ्या वाल्मिक कराडने सेट केलेल्या आहेत. आणि हे प्रकरण तुम्ही आता इथं ठेवू नका, हे प्रकरण तुम्ही मुंबईला ट्रान्सफर करा, हे दमानिया म्हणतात. आणि त्यांनी परत काल एक आरोप केलेला आहे दमानियाने. तो आरोप म्हणजे की वाल्मिक कराडांना तुम्ही आर्थर जेलमध्ये तुम्ही शिफ्ट करा आणि त्याला तुम्ही जेलमध्ये ॲडमिट करा. कारण काय, नेमकं हे घटनेचे पाळामुळं कुठपर्यंत पोहोचलेले आहेत आणि घटना अजून किती जणांचे बळी घेतील याची गॅरंटी काहीच नाही. फक्त संतोष देशमुखाला न्याय मिळेल का, किंवा बीडमध्ये असे किती संतोष देशमुख झालेले आहेत हे सुद्धा लोकांना आता जाणणं महत्त्वाचं वाटते. कारण आता दररोज एक नवीन प्रताप, एक नवीन प्रकरण सध्या समोर येतंय आणि ते प्रत्येक येईल ते प्रकरण खूप धक्कादायक आहे आणि खूप चिंता वाढवणारं सुद्धा आहे. एवढ्या गोष्टी पुढे येत आहेत, तर यावरती प्रशासन नेमकी ॲक्शन कुठली घेत नाही अजून, असंही लोकांना वाटतंय. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय, नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमस्कार, वंदे मातरम, जय भीम, जय शिवराय.